नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मानतेश पाटील, 2024 उपजिल्हाधिकारी. टेक्स्टबुकच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे, सर्वांचे सर्वाधिक प्रश्न मला आले असतील किंवा आलेत की सर बुक लिस्ट द्या, बुक लिस्ट द्या, बुक लिस्ट द्या. तर आपण घेऊन आलेलो आहोत बुक लिस्ट. पण मला त्याआधी तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही पहिल्यांदा बेसिक क्लिअर केलं पाहिजे. त्यानंतरच आपल्याला या स्टँडर्ड बुक्सकडं वळायचं आहे. तर आज वन बाय वन मी मेन्सचे बुक लिस्ट सांगणार आहे. आणि शेवटी मग जाताना प्रिलिम्सचे आतापर्यंत आपण प्रिलिम्स करतच आलो आहोत. जवळपास सगळ्यांची काय म्हणतो लिस्ट, बुक लिस्ट ती तयारच असेल. पण त्यासुद्धा मला ज्या महत्त्वाचे वाटतात की जे वाचलं पाहिजे तुम्ही, ते मी सांगेन. ते शेवटला सांगतो प्रिलिम. तर सुरुवातीला आपण आज सगळे राज्यसेवा मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी आवश्यक असणारे बुक लिस्ट सांगणार आहोत. कारण बुक लिस्ट हा सर्वांना काय वाटतो यशाचा राजमार्ग. पण तो यशाचा राजमार्ग नाही, तो असतो यशाचा आराखडा. कारण काय, आपल्याला त्यामधून संदर्भ मिळवायचे आहेत आणि आपल्याला स्वतःचे आन्सर स्वतः लिहायचे आहेत. त्यामुळे फक्त डाटा गोळा करून चालणार नाही. ऑप्शनल ज्यावेळी ऑब्जेक्टिव्ह होती त्यावेळी काही गोष्टी बुक लिस्ट, आता सुद्धा बुक लिस्ट मॅटर करतेच. नो काय म्हणतात डाऊट त्याच्यावर. पण बुक लिस्टला आपण जेवढं महत्त्व देतो तेवढं आपण नक्कीच ती लिस्ट हातात पडल्यानंतर वाचत नाही. आणि ह्यामध्ये तुम्हाला मी कमीत कमी पुस्तकं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये मी ऑर ठेवलेला आहे, किंवा. त्यामुळे किंवा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कारण काय, माझं खरंच हे म्हणणं आहे की मिनिमम बुक्स मॅक्झिमम रिव्हिजन हेच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाते. त्यामुळे तुम्ही 5-6 पुस्तकं तयार ठेवणे आणि ते प्रत्येक वेळी आपल्याला रिव्हिजन होऊ शकत नाही. मग ऐन टायमाला परीक्षेच्या वेळी आपल्याला 1-2 पुस्तक वाचतो आणि काही डाटा राहून जातो असं स्वतःला वाटतं. तर तसं राहत नसतं, पण ते स्वतःला वाटत असतं, अरे ही रिव्हिजन झाली नाही, रिव्हिजन झाली नाही. आणि तो एक मानसिक बर्डनमुळे आपण परफॉर्म चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. त्यामुळे मिनिमम पुस्तक ठेवा, एक ठेवा. गरज असेल तर दुसरं स्टँडर्ड बुक ठेवा आणि दोघांचं मिळून स्वतःचे नोट्स तयार असणं खूप गरजेचं आहे. स्वतःच्या नोट्सला व्हॅल्यू करा. स्वतःचे नोट्स असतील किंवा क्लासेसचे नोट्स असतील किंवा एक स्टँडर्डाइज बुक, की अनेक रेफरन्स बुकचा अभ्यास करून एक जर बुक तयार होत असेल तर त्याचाही तुम्ही विचार करू शकता किंवा विचार केला पाहिजे. तर मी आज तुम्हाला जी बुक लिस्ट सांगणार आहे ती ओव्हरऑल स्टँडर्ड असणार आहे. ठीक आहे. मिनिमम बुक्स मॅक्झिमम रिव्हिजन हे तुम्ही लिहूनच ठेवा. नेहमी लक्षात ठेवा, मिनिमम बुक्स मॅक्झिमम रिव्हिजन. हे फक्त माझंच नाही, प्रत्येक टॉपरचं हेच म्हणणं आहे. कारण ते असतं ना, टॉपर्स डोंट डू डिफरंट थिंग, दे डू थिंग्स डिफरंटली. त्याच पद्धतीनं काय डिफरंट असतं त्यांचं, तर रिव्हिजन चांगल्या पद्धतीने असते आणि त्याच पुस्तकांना ते कोळून पितात. म्हणतात ना, कोळून प्यायलोय. तर ॲक्चुअली तुम्हाला ती पुस्तकं कोळून पिली पाहिजेत. तर बघा, पुस्तकं ठरवताना 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे सिलेबस आणि दुसरा म्हणजे पी-वाय-क्यू. तर आता आपल्याकडे पी-वाय-क्यू एम-पी-एस-सीचे आहेत का अवेलेबल? तर नाही. आपल्याकडे फक्त 2025 ही पी-वाय-क्यू अवेलेबल आहे. पण त्याच्यावरून आपल्याला अंदाज आलेला आहे, की आयोगाला काय हवंय. आयोगाला महाराष्ट्र अँगल पाहिजेल आहे. त्यामुळे महाराष्ट्र रिलेटेड टॉपिक्सवर आपण दुर्लक्ष करू शकणार नाही. तर आयोगाला जी-एस 1-2 मध्ये काय म्हणतो, महाराष्ट्र अँगल पाहिजेलच आहे. पण तुमच्या जी-एस 3 किंवा जी-एस 4च्या ॲन्सरमध्ये सुद्धा महाराष्ट्र अँगल पाहिजेल आहे. एथिक्समध्ये एखादी केस स्टडी दिली असेल, तर ती महाराष्ट्राशी रिलेटेड दिली असेल किंवा एखादा गोष्ट सांगितली असेल, तर तुम्हाला जर एक्सप्लेन करायचं असेल, तर महाराष्ट्राच्या अँगलनं, महाराष्ट्राच्या चांगल्या मजबूत प्रशासकीय जी आपली देशामध्ये नावाजली जाणारी प्रशासन व्यवस्था महाराष्ट्राची आहे. तर ह्यातले टॉप अधिकारी ह्यांची इथिक्स, इंटिग्रिटी ह्या बाबतीचे नॉलेज, त्याचा तो महाराष्ट्र अँगल किंवा महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमधून येणारा जो इथिक्सचा किंवा इंटिग्रिटीचा अँगल आहे. कारण आपल्याला रामशास्त्री प्रभूने, बाजीराव पेशवे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वांचा इतिहास आहे. त्यांच्या इंटिग्रिटीचा, त्यांच्या इथिक्सचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. हे अँगल तुमच्या ॲन्सरमध्ये आले पाहिजेत. त्यामुळे महाराष्ट्र अँगल प्रत्येक वेळी राहणार आहे. हे कशावरून कळलं? पी-वाय-क्यू वरनं. सिलेबसमध्ये त्याने काही ठिकाणी पडले विथ रेफरन्स टू महाराष्ट्र असं म्हणलंय. पण पी-वाय-क्यू मध्ये आपल्याला ते जाणवलं. त्यामुळं अभ्यासक्रम, सिलेबस आपल्याला कोणता चॅप्टर वाचायचा हे सांगतो आणि कशा पद्धतीने वाचायचा हे आपल्याला कोण सांगतंय किंवा कसं ठरतंय? पी-वाय-क्यू नुसार. त्यामुळे प्रत्येक वेळी म्हणतो सिलेबस बघा. सिलेबस तुमचा तोंडपाठ झाला पाहिजे. नो ऑफेन्स कुणाला जर मी सांगितलेलं चुकीचं, पण तुमच्या बाथरूमच्या भिंतीवर सिलेबस चिटकवून ठेवा. रोज सकाळी एकदा वाचन होऊन जाईल. नो ऑफेन्स, कोणाला पटलं नसेल तर सोडून द्या. पण आम्ही केलं होतं त्यामुळे सांगतो. किंवा मेन डोअरला, घरात आपण जिथे येतो, जिथं आपलं सारखं लक्ष जातं. टीव्ही टीव्ही नसतो सोडा आपल्या रूममध्ये. पण जिथं लक्ष जातं त्या टेबलवर, त्यावरती सिलेबस चिटकवून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला सर्वांना तो सेम पद्धतीने वाचायला येतो. मी लायब्ररीच्या डेस्कला का लावू नका म्हणतोय? कारण तिथं आपल्याला बाकीच्या स्टिकी नोट्स लावायच्या आहेत, बाकीचा जो डाटा पाठ करायचा आहे.
नीती आयोगचे रिपोर्ट्स असतील, एसडीआयचे रिपोर्ट्स असतील, यूएनचे रिपोर्ट्स असतील किंवा जे जिल्हे, तालुके ह्या संदर्भातील जो फॅक्च्युअल डाटा असेल, तो पाठ करायचा आहे. तो आपण तिथं लिहिणार आहोत. तो तिथं चिटकवला पाहिजे. त्यामुळं सिलेबसला खूपच जागा जाईल. जीएस 1, 2, 3, 4 ऑप्शनल ह्याचा. त्यामुळं अशा ठिकाणी लावा जिथं तुमचं डेली लक्ष जातं आणि ते सहज जाता-जाता आपण वाचू शकतो आणि ते एका वेळी पूर्ण सगळा सिलेबस वाचू शकतो अशा ठिकाणी लावा. आणि हे माझं प्रांजळ मत आहे. कोणाला ऑफेन्स असेल तर ठीक आहे. तर मागील वर्षाच्या पी-वाय-क्यू कसे वाचायचे म्हणजे एखादा चॅप्टर कोणत्या अँगलने वाचायचा? कारण आयोगाला काय एक्स्पेक्ट आहे ते आपल्याला पी-वाय-क्यू नुसार समजतं. आता जर आपल्याकडे फक्त 2025 चेच पी-वाय-क्यू असले तरी आपल्याला रेफरन्ससाठी यूपीएससीचे आपण पी-वाय-क्यूज वापरू शकतो. यूपीएससीच्या जीएसचे 1, 2, 3, 4 असतील हे सगळे पी-वाय-क्यूज तुम्ही गेल्या किमान 5 ते 6 वर्षाचे कंटिन्युअसली बघितले पाहिजेत असं मला वाटतं. 10 वर्षाचे बघितले तरी ऑब्व्हियस कारण 20-20 प्रश्न असतात फक्त एका प्रश्न सब्जेक्टचे. असं काही नाही आता की ऑब्जेक्टिव्ह सारखे 150 प्रश्न बघायचे आहेत. 20 प्रश्न एका जीएसचे बघायचे आहेत. त्यामुळे गेल्या 10 वर्षाचे सुद्धा यूपीएससीचे पी-वाय-क्यूज प्रश्न तुम्ही बघू शकता आणि ते सोडवलं तर एकदम बेस्ट असं मला वाटतं. कारण तोच रेफरन्स महाराष्ट्राशी कंटिन्यू राहणार आहे. फक्त मध्ये तुमच्या महाराष्ट्राचा रेफरन्स आला पाहिजे. त्यामुळे कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त उजळणी, मिनिमम बुक्स, मॅक्सिमम रिव्हिजन हा नियम सोडायचा नाही. तर बघूया आता सब्जेक्ट वाईज. तर सगळ्यात सुरुवातीला काय आहे? बेसिक फाउंडेशन फेज. नवीनच तुम्ही जर तयारी करत असाल तर काय वाचू? नवीन तयारी करत असाल आणि जे 1 वर्षानं पुढे आहेत त्यांना माझं असं म्हणणं आहे की त्यांनी हे अगोदर केलं असेल. केलं नसेल तर धन्य आहे तुमची. नमस्कार तुम्हाला असं मला म्हणावं लागेल. कारण काय? इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, विज्ञान आणि इथं तुम्ही अर्थशास्त्र सुद्धा ऍड करू शकता. ह्यांची 8वी ते 12वी 6वी ते 12वी बरेच जण सजेस्ट करतात. एनसीईआरटी नाही, स्टेट बोर्ड म्हणतोय मी. कारण आपल्याला मराठीत अवेलेबल आहेत म्हणून स्टेट बोर्डच वाचा. एनसीईआरटी वाचायला वेळ असेल किंवा स्टेट बोर्डच्या ऐवजी डायरेक्ट जर इंग्लिशमध्ये करणार असाल आणि एनसीईआरटी वाचत असाल तरी गुड आणि नसेल स्टेट बोर्ड वाचणार असाल तर ही गुड. तरी मी म्हणजे दोघांच्या मध्ये मी जास्त डिस्क्रिमिनेट करणार नाही. 1-2 पॉईंटचा काहींचा फरक पडतो पण एवढा फरक पडत नाही. पण काही एनसीईआरटी वाचायची आहेत ती वाचायचीच आहेत. ते मी तुम्हाला बुकलिस्टमध्ये देणारच आहे. त्या एनसीईआरटी तुम्हाला वाचाव्याच लागतील. पण स्टेट बोर्ड तुमचे 8वी ते 12वी बेसिक हिस्ट्रीचे वाचा. त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राची हिस्ट्री क्लिअर होऊन जाईल. 11वी एनसीईआरटी सॉरी 11वी स्टेट बोर्डचं जुनं पुस्तक खूप महत्वाचं आहे. महाराष्ट्र लक्षात येईल. जगाच्या इतिहासाचे बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. भारताचा इतिहास, भारतात स्वातंत्र्य लढा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर होऊन जातील. त्याच वेळी राज्यशास्त्र 11वी-12वी चे जे पुस्तक आहेत बालभारतीचे त्याही मध्ये चांगलं दिलेलं आहे. 8वी 9वी 10वीचे 20-20 पानाचं आपल्याला 15 मार्काला नागरिकशास्त्र होतं. त्यामुळं त्याचा जास्त फरक पडणार नाही. पण बेसिक काही गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील. भूगोल नक्कीच तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल, देशाचा भूगोल, जगातील महत्त्वाच्या गोष्टी यांचा भूगोल, एक मॅपिंग ह्या बेसिक पुस्तकांच्यामुळं लक्षात येईल आणि विज्ञान हे सगळ्यात महत्त्वाचं प्रीसाठी आहे. तुमचं 6वी पासून जरी विज्ञान वाचला तरी गुड आहे. 7वी पासून वाचलं तरी गुड आहे. 8वी पासून ठीक आहे चालेल. पण मी सायन्ससाठी फक्त सजेस्ट करेन की तुम्ही 7वी पासून 12वी पर्यंत जर सायन्स वाचायचा प्रयत्न केला त्या 11वी-12वीचे काही ठराविक निवडक चॅप्टर आहेत. पण 10वी पर्यंतचे तर सगळे चॅप्टर वाचा. कारण हे तुम्हाला प्रिलिमला खूप महत्वाचे आहे. आणि प्रिलिमला त्याचा फायदा झाला, त्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी झाल्या, तर तुमचं सायन्स आणि टेक चांगलं होऊन जाईल. कारण तुम्हाला सायन्स समजलं तर टेक्नॉलॉजी समजणार आहे. कारण त्या बेसिक सायन्सवर ते डिपेंड असणार आहे. त्यामुळे सायन्स स्ट्रॉंग करून घ्या आणि 20 मार्क आहेत प्रिलिम्स वाळांनो. 20 मार्क म्हणजे हा डिसाइडिंग फॅक्टर आहे. काल परवाच्या 2026च्या प्रिलिम्सला सुद्धा सायन्समुळे मुलांचे खूप कमी मार्क आलेत. निदान सायन्सला 12 बरोबर यायचे 20 पैकी 13-14. त्यावेळी पोरांचे 7-8 एवढेच प्रश्न बरोबर आले. त्यामुळे सायन्सनं खूप मोठा धक्का बसतो आणि कुठलंही विचारताय. त्यामुळं बेसिककडे जायचं आपण. ज्यावेळी आपल्याला समजत नाही ना, सोर्स काय आहे, त्यावेळी बेसिक परफेक्ट करायचं आणि त्या बेसिक्स मधून ना, जेवढे आपल्याला मॅक्सिमम 10 प्लस क्वेशन्स बरोबर आणता आले ना, तर आपण बेस्ट राहणार आहोत बाकीच्यांपेक्षा. कारण बेसिक्सवरच कारण कोणतंही कुठूनही आला फॅक्च्युअल प्रश्न तर आणि जर बेसिक जर तुमचं चुकलं आणि ते फॅक्च्युअल बरोबर आलं, तरी त्या मार्कांना काही अर्थ राहत नाही. ठीक आहे, 2 मार्क मिळतात. पण त्या बेसिक नसल्यामुळे तुमचे 3 बेसिकचे प्रश्न चुकू शकतात. त्यामुळे बेसिककडे जायचं अशा वेळी आणि मी सर्वांना तेच रिकमेंड करेन की सायन्स चांगल्या पद्धतीने स्टेट बोर्ड वाचा 10वी पर्यंत. 11वी-12वीचे काही सिलेक्टेड चॅप्टर आणि हे वाचल्यानंतर मग जीएस 1, 2, 3, 4 चे चॅप्टर्स वाचायला चालू करायचे. तर बघा जीएस पेपर 1 इतिहास, भूगोल काय-काय आहे जीएस 1 मध्ये? इतिहास आहे, भूगोल आहे, इंडियन सोसायटी आहे. स्पेस अँड टाईम काहीतरी मिसमॅच झाले. जीएस पेपर 1 मध्ये काय आहे? हिस्ट्री आहे,
भूगोल आहे, त्यानंतर काय आहे इंडियन सोसायटी आहे. हं. ह्या गोष्टी वाचायच्या आहेत. आपण ह्याच्या आधी वाचलो काय? नक्कीच वाचलोय. मग आधुनिक भारत आपल्याला सहसा प्रश्न काय ऑप्शनलला आर्ट एंड कल्चर आणि आधुनिक भारतावर प्रश्न आहेत. मग आधुनिक भारतासाठी मॉडर्न इंडियासाठी काय कोणतं पुस्तक आहे आपल्याकडं? बिपिनचंद्र किंवा स्पेक्ट्रम. हां, स्पेक्ट्रम ब्रीफ हिस्ट्री ऑफ ब्रीफ मॉडर्न हिस्ट्री. स्पेक्ट्रमचं पुस्तक आहे. तिथं किंवा म्हणलंय. हे दोन्ही वाचत बसायचे नाहीत. दोन्ही वाचत बसायचे नाहीत. दोन्हीमध्ये सेमच दिलंय. मग पब्लिकेशन वेगळं आहे. कारण इतिहास तोच असणार आहे ना. बिपिनचंद्र सरांची जुनी एन-सी-ई-आर-टी किंवा त्यांचं जे पुस्तक आहे, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी एक्सप्लेन केलंय आणि स्पेक्ट्रमच्या पुस्तकामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने पॉइंट वाईज प्रत्येक गोष्ट आपल्याला मॉडर्न इंडियन हिस्ट्रीची दिली आहे आणि ह्याच्यामध्ये सगळं काय कव्हर होणार आहे आपल्याला? भारत, आधुनिक भारत, मॉडर्न इंडियन हिस्ट्री कव्हर होणार आहे. मग आपल्याला महाराष्ट्राचा अँगल लागणार आहे. मग महाराष्ट्राचा अँगल आपल्याला कशातून अभ्यास करायचा आहे? समाधान महाजन. मी अनिल कटारे सरांचं नाव लिहिलंय, बट पुस्तक चांगलं आहे ते पण. पण ॲक्चुअली मी रिकमेंड करेन तुम्हाला समाधान महाजन. प्रॉपर मी जे पुस्तक वापरलं. कारण काय जे राज्यसेवेची आपली अ, जुनी सिलेबस होती, त्या सिलेबसच्या पॉइंट वाईज ते पुस्तक बनलेलं आहे. त्यामुळे त्यात सगळे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. आणि कशा पद्धतीने वाचायचं पुस्तक? मॉडर्न इंडिया आपण वाचतोय. पण मॉडर्न इंडियामध्ये ज्या चळवळी चालतात, त्याच वेळी महाराष्ट्रात काय झालं? ज्यावेळी गांधीजी भारतात आले, मग त्यांनी असहकार आंदोलन चालू केलं. त्यावेळी महाराष्ट्रात असहकार कुठं-कुठं झाला. पुण्यामध्ये नेमकी त्याची परिस्थिती काय होती? तर ते आपल्याला कुठे मिळणार आहे? समाधान महाजनमध्ये. ते कोरिलेशन पद्धतीने अभ्यास करता आला पाहिजे. असहकाराचा प्रश्न आला, तर नुसताच गांधीजींनी असहकार पुकारला किंवा मुस्लिम लीग आणि गांधीजी यांनी मिळून एकत्रित खिलाफत चळवळ चालू केली. ह्या मुद्दे लिहिला. पण त्यावेळी तुम्ही महाराष्ट्र स्पेसिफिक उदाहरण दिलं, की नचिकेळकरांनी त्यावेळी काय केलं होतं महाराष्ट्रात? कुठं आंदोलन झाली होती? कशा पद्धतीनं? तर ते तुमचं व्हॅल्युएडिशन आणि तुमच्या प्रश्नाला ऑथेंटिसिटी उत्तराला ऑथेंटिसिटी मिळवून देणार आहे. तसंच छोडो भारत आंदोलन झालं. त्यावेळी भारतात रेडिओ मुंबई स्टेशन कुठं झाले? मग महाराष्ट्रात कुठं-कुठं झालं? दहीहंडा सत्याग्रह कधी झाला? मग तो कधी ज्यावेळी तिकडं मिठाचा सत्याग्रह चालू होता. नुसता दांडीयात्रा लिहून चालणार नाही. आपल्याला बिळाशी सुद्धा लिहावं लागणार आहे. आपल्याला दहीहंडा लिहावा लागणार आहे. आपल्याला बापूजी केलेलं म्हणजे मिठाचा सत्याग्रह ते लिहावं लागणार आहे. महाराष्ट्रातला जंगल सत्याग्रह लिहिणार आहे. यावेळी लिहावं लागणार आहे. तर काय होणार आहे तुमच्या उत्तराला ऑथेंटिसिटी मिळणार आहे. ज्यावेळी कामगार चळवळीचा प्रश्न येईल, त्यावेळी देशातल्या कामगार चळवळी, महाराष्ट्रातल्या कामगार चळवळी कोरिलेशन करून उत्तर लिहावं लागणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा इतिहास हा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं बरेच जण म्हणतात, की हे पुस्तक आता आउटडेटेड झालंय. महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला मेन्सच्या दृष्टीने उपयोगाचा नाही, प्रीच्या दृष्टीनेच उपयोगाचा आहे. तर माझं त्यांना सरळ म्हणणं आहे, की आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा अँगल आणावाच लागणार आहे आणि त्या प्रश्न सुद्धा तशा पद्धतीनेच विचारणार आहे. त्यामुळं महाराष्ट्राचा अँगलसाठी तुम्हाला ठीक आहे, अनिल काटरे सरांचं पुस्तक वाचा, समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचा आणि बेस्ट 11वी जी जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे. त्यामध्ये तुम्हाला एक समग्र आकलन होऊन जाईल. त्यामधून तुम्हाला महाराष्ट्राची परंपरा लक्षात येईल. भक्ती चळवळ सुद्धा त्यात दिलेली आहे. प्रबोधन चळवळ दिलेली आहे. ते थिंकर्स असतील किंवा त्या काळचे समाजसुधारक असेल, त्या समाजसुधारकांचा अँगल आपल्याला देणार आहे. ज्यावेळी क्रांतिकारी चळवळीवर प्रश्न असेल, त्यावेळी भगतसिंग, राजगुरू यांच्यासोबतच वासुदेव बळवंत फडकेंचं सुद्धा उदाहरण तुम्हाला देता आलं पाहिजे. तर उत्तराची ती गर्भितार्थ किंवा ऑथेंटिसिटी वाढणार आहे. कारण पेपर चेक करणारा व्यक्ती महाराष्ट्रातला असणार आहे. त्यामुळं मराठी रिलेशन तुम्ही करू शकता. तुम्हाला हे सगळं माहिती आहे. कारण तुम्हाला काय दाखवायचं पेपरमध्ये, की हे सगळं मला माहिती आहे आणि हे मी अशा पद्धतीनं मांडतोय. तर तुम्हाला मार्क त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिळणार आहेत. त्यामुळं मी हे फक्त ह्याच्यासाठी एवढा वेळ घेतला ह्या पॉइंटला, की बरेच जण हा पॉइंट नको म्हणून सांगतात किंवा करू नका म्हणतात. त्यानंतर जिओग्राफी. जिओग्राफीमध्ये आपल्याला काय बेसिक 11वी आणि 12वीचे जे जुने एन आहे, हे बायबल समजा तुम्ही. बायबल समजा आणि 11वी-12वीचे नवीन जे एन-सी-ई-आर-टी आहेत फिजिकल जिओग्राफी ऑफ इंडिया आणि अनेक आहे. तर ते पुस्तक तुमचे चांगल्या पद्धतीने इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत. त्याचे नोट्स सुद्धा मराठी चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहेत. ते चांगल्या पद्धतीने वाचा आणि महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सौदी सरांचं पुस्तक वाचा किंवा दीपस्तंभचं पुस्तक वाचा. त्यातून तुम्हाला महाराष्ट्राचा अँगल समजेल, महाराष्ट्राची नदी प्रणाली, महाराष्ट्राची डोंगररांगा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. दीपस्तंभनं आता मला वाटतंय चांगल्या अपडेट केलंय पुस्तक डिस्क्रिप्टिव्हच्या अनुषंगाने. तर किंवा दीपस्तंभचं भारताचा भूगोल सुद्धा पुस्तक आहे. माजिद हुसेन, जी.सी. लिऑंग लिहिलंय मी. हे स्टँडर्ड पुस्तक आहे. हे सुद्धा सगळं वाचायची गरज नाही. ह्यातले काही ठराविक फिजिकल जिओग्राफीचे काही ठराविक चॅप्टर्स आपल्याला करायचे आहेत. इरोजन वगैरे ते. पण ह्याच्याऐवजी जर तुम्हाला एकदा कोर समजून आला 11वी-12वीच्या सायन्स सॉरी एन-सी-ई-आर-टीच्या पुस्तकातून तो तुम्हाला देशाचा समजून येतो. महाराष्ट्रासाठी तुम्हाला दीपस्तंभ किंवा सौदी सरांचं पुस्तक वापरल्यानंतर त्या गोष्टीचा अंदाज येतो आणि त्या गोष्टी आपण करू चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. त्यानंतर आहे कला आणि संस्कृती ओल्ड एन-सी-ई-आर-टी मला वाटतं 11th ची ओल्ड एन-सी-ई-आर-टी आहे. ही सफिशियंट आहे.
ह्याच्यामध्ये चांगले चित्र वगैरे काढून चांगलं दाखवलेलं आहे, की भारताचं जुनं आर्ट कल्चर कसं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेली आहे. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा जर काहीतरी हवं असेल, तर नितीन सिंघानिया वाचा. इंग्लिशमध्ये तुम्हाला जास्तच इंटरेस्ट असेल आणि हे कमी पडते असं वाटत असेल, पण मी किंवा म्हणले त्यामुळं लक्षात ठेवा वोलेन्सिटी सफिशियंट आहे. आपल्याला 2-3 प्रश्न लिहायचे आहेत आणि त्याचं आपल्याला आकलन होणं गरजेचं आहे. नगारा शैली काय, द्रविड शैली काय किंवा चित्रकलाचे वेगवेगळे प्रकार कोणते किंवा काय हे करायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, ह्या कला संस्कृतीमध्ये महाराष्ट्र अँगल येणार आहे. महाराष्ट्राची संस्कृती, मग महाराष्ट्राची पेंटिंग्ज, मग त्यामध्ये अजंठा, वेरूळ, महाराष्ट्राची शिल्पकला, त्यामध्ये कैलास लेणं किंवा त्याचबरोबर महाराष्ट्राची दुसऱ्या कला, मग त्यामध्ये चित्रकलेसोबत लावणी असेल, शास्त्रीय संगीत असेल. मग हे सगळं कुठे मिळणार आहे तुम्हाला? हे सगळं मिळणार आहे तुम्हाला समाधान महाजनांच्या पुस्तकामध्ये. समाधान महाजन सरांचं जे पुस्तक आहे त्यामध्ये जुन्या सिलेबसला महाराष्ट्राची कला संस्कृती असा पॉइंट होता आणि त्याच्यावर जवळपास 5 ते 10 प्रश्न असायचे. तो समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये आहे. ते निवडक चॅप्टर तुम्ही या कला आर्ट अँड कलासाठी करू शकता. कला आणि संस्कृती. त्यामुळं ओल्ड एन-सी-ई-आर-टी आणि समाधान महाजनचं पुस्तक हे कॉम्बिनेशनमध्ये चांगल्या पद्धतीने केला, तर माझ्यासाठी मला वाटतं ते सफिशियंट आहे. आणि त्यानंतर इंडियन सोसायटी. आता राम आहूजा सरांचं पुस्तक आहे किंवा 11वी-12वी सोशिओलॉजी एन-सी-ई-आर-टी आहे. त्या दोन्हीपैकी कोणतंही एक वाचा. आहूजा सरांचं पुस्तक आहे चांगलं, पण बरेच वेळा ते ऑप्शनलसाठी सुद्धा वापरतात. इंडियन सोसायटी आणि हा भाग आपल्याला सगळ्याला करंट वर्क कव्हर करायचा आहे. करंटमध्ये जे लेख येतात किंवा शासनाचे लोकराज्य किंवा योजना या मासिकामध्ये शासनाने वेगवेगळ्या आपल्या इंडियन सोसायटीसाठी केलेली मग ट्रायबल पीपल, एस-सी कम्युनिटी, ओबीसी कम्युनिटी ह्याच्यामधले रिलेशन किंवा ह्या सगळ्या गोष्टी करंट ओरिएंटेड प्रश्न असतात, 1-2 प्रश्न ते आपल्याला तिथून कव्हर करायचे आहेत. मग त्यासाठी बेसिक समजून घेण्यासाठी तुम्ही एन-सी-ई-आर-टी वाचू शकता. हा झाला जी-एस-1. त्यानंतर जाऊया जी-एस पेपर 2. मला वाटतं 80 टू 90% लोकांना जी-एस-2 खूप आवडत असतो. कारण काय पॉलिटी खूप सोपा आहे असं आवडत असतो. पण मला वाटतं यू-पी-एस-सीच्या पेपरला किंवा ह्याच्यात पॉलिटीमध्ये चुका होणे जास्त पोरांच्या शक्यता आहेत. कारण काय होतंय ओव्हर कॉन्फिडन्समुळं रिव्हिजन कमी पडते. सगळ्यात जो प्रॉब्लेम होतो ओव्हर कॉन्फिडन्स मला हे येतंय, हे येतंय, हे येतंय आणि रिव्हिजन कमी पडते आणि एखाद्या शब्दामुळं पॉलिटीची उत्तरं चुकतात आणि एखाद्या शब्दामुळं ॲन्सर रायटिंग सुद्धा चुकू शकतं. त्यामुळं क्वालिटी करताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर पहिल्यांदा झाल्यानंतर रिव्हिजन आणि मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन वाचताना जे आपल्याला सुरुवातीला पुस्तक घेतो ना आपण, त्यामध्ये मनात जे असतं, ते आपल्याला शेवटला कॉन्स्टिट्यूशनल बॉडी संपूस तोपर्यंत तो उत्साह, तो आनंद राहत नाही. आणि बऱ्याच जणांना असं जाणवत असेल, की निम्म पुस्तक होतं आणि पुढची रिव्हिजन होत नाही. कॉन्स्टिट्यूशनल बॉडींची रिव्हिजन होत नाही. यू-पी-एस-सी, एस-पी-एस-सी, ह्युमन राईट कमिशन ह्यांची रिव्हिजन होत नाही. कॅगची रिव्हिजन होत नाही. असं जाणवत असेल किंवा होतं 100% कारण काय आपण त्या कन्सिस्टंटली त्या टायमिंगनुसार करत नाही म्हणून. त्यामुळं जी-एस पेपर 2 करताना क्वालिटी करा. एम. लक्ष्मीकांत, बायबल ह्याला पर्याय नाही, नाही, नाही. एम. लक्ष्मीकांत इंग्लिशमधनं वाचला. बेस्ट सोर्स फॉर पॉलिटी आणि गव्हर्नन्ससाठी सुद्धा गव्हर्नन्स इन इंडिया हे लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक बेस्ट. अनेक जण तुम्हाला बसू सरांचं पुस्तक वाचत असतील, रिकमेंडेशन करत असतील. ठीक आहे, वाचू वाटलं वाचा. पण ह्याच्या पलीकडं नाही. हे वाचल्यानंतर वेळ असेल, शिल्लक असेल, तर डी-डी बसू सरांना वाचा चांगला आहे. इंडियन पार्लमेंट वाचायचं आहे आणि ते वाचा. सगळ्यांचं स्वागत आहे. पण हे 2 पुस्तकं तुम्ही वाचलेच पाहिजेत. एम. लक्ष्मीकांत सरांचं आणि मला वाटतं आता मराठीत सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांचं पुस्तक आलेलं आहे. एम. लक्ष्मीकांत सरांचं आहे. मग त्यानंतर गव्हर्नन्समध्ये तुम्हाला बरेच लोकल पुस्तकं पुण्यामध्ये आता विविध क्लासेसचं नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत किंवा गेलं संकल्प सरांचं जे जुनं पुस्तक होतं ते सुद्धा तुम्ही काही प्रमाणात वापरू शकता. पण आता रायटिंगसाठी रिक्वायरमेंट बदललेली आहे. त्यामुळं एम. लक्ष्मीकांत गव्हर्नन्स इन इंडिया हे वाचलंच पाहिजे. आणि मग येतो आय-आर. आय-आर आपल्याला मॅक्सिमम कव्हर करून घ्यायचा आहे याच्यामधून करंटमधून. कारण आय-आरवर जे प्रश्न येतात ते करंट डायनॅमिकवर असतात. त्यामुळे सध्या जर तुम्हाला प्रश्न एक जुने समजून घ्यायचं असेल, इथं मी लिहिलं नाही. राजीव शिकरी सरांचं पुस्तक आहे. राजीव शिकरी आपले आय-एफ-एस ऑफिसर होते, की भारतीय परराष्ट्र धोरणाचा पुनर्विचार. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पुनर्विचार, आव्हाने आणि नीती. ह्याच्यावर तुम्हाला एक लक्षात येऊन जाईल गोष्ट, की म्हणजे हे मराठीत पुस्तक आहे. पॅक्स इंडिया ठीक आहे, शशी थरूरांचं. ते ऑप्शनलसाठी आहे. लिहिता स्टँडर्ड पुस्तक म्हणून मी बुक लिस्टमध्ये लिहिलेलं आहे. पण ती वाचलंच पाहिजे असं नाही. पण तुम्ही राजीव सिकरी सरांचं पुस्तक वाचू शकता आणि 12वीची एक कंटेम्पररी वर्ल्ड म्हणून एक पुस्तक आहे. कंटेम्पररी वर्ल्ड त्यामध्ये दुसरं महायुद्ध, त्या काळातलं जग, अमेरिकन आणि फ्रान्समध्ये झालेले उठाव, ह्या काळातल्या ह्याच्यावर एक बेसिक ब्रीफ दिले आणि त्याचे आंतरराष्ट्रीय संबंध कसे चेंज होत गेले ते गेले. त्यामुळे 12वीचं एन-सी-ई-आर-टी एक ॲड करा ह्याच्यामध्ये.
12th NCERT कंटेम्पररी इंडिया, सॉरी कंटेम्पररी वर्ल्ड, कंटेम्पररी वर्ल्ड अँड इंडिया असं त्याचं नाव आहे. ते पुस्तक वाचा. आणि बाकी करंट अफेअर्स मध्ये जे आपण पेपर वाचणार आहोत कंटिन्युअसली, लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस, किंवा म्हणजे मराठीत वाचत असाल तर लोकसत्ता किंवा मटा वाचा, आणि इंग्लिशमध्ये वाचत असाल तर, किंवा म्हणतोय मी पुन्हा पण द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस सगळेच सांगतात. पण त्यामध्ये नॅशनल सिक्युरिटीच्या रिलेटेड काय आलं, सायन्स टेकच्या रिलेटेड काय आलं, आयआरच्या रिलेटेड काय आलं, तर ते नोट डाऊन करा. त्याचे स्मॉल पॉईंट्स बनवा. लई नाही, अख्खा पूर्ण लेख वाचा, दोनदा वाचा, आणि त्यानंतर मग त्याचे 4-10, 5-10 पॉईंट मध्ये लिहून ठेवा, की बाबा असं असं आहे, युएस इराण युद्ध चालू आहे. 1 पॉईंट, 2 पॉईंट, नंतर काय चेंज झाले, हॉर्मोज बंद झालं, त्याचा काय जगावर इम्पॅक्ट झाला, भारतावर काय इम्पॅक्ट झाला, सध्या काय परिस्थिती आहे, निगोशिएशन कसे चालू आहेत, त्याचे पॉईंट 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 शॉर्टमध्ये लिहायचे. हे नंतर आपल्याला उपयोगाला येणार आहेत. आणि एक मी सांगतो, पॉलिटी पहिल्यांदाच जे करणार आहेत, त्यामुळे मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन वाल्यांसाठी, म्हणजे हे काय माझं पर्सनल रिकमेंडेशन आहे. अभ्यासासाठी हे केलंच पाहिजे असं नाही, पण एक फन म्हणून, किंवा एक चांगलं नॉलेज गेन करण्यासाठी अनेक म्हणून, संसद टीव्हीवर, म्हणजे जुन्या राज्यसभा टीव्हीवर संविधान म्हणून एक सिरीज होती. संविधान चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केले, की आपलं कॉन्स्टिट्यूशन कसं बनलं. म्हणजे तुम्हाला जर काही डॉक्युमेंटरी आणि हे बघायची आवड असेल, तर इथं तुम्ही हे संविधान बघू शकता. तसंच मगाशी आपण इथं संस्कृती बघितलं, पण इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स बघितलं नाही. इंडिया, कारण हे समाधान महाजनमध्ये आणि ब्रीफ हिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी कव्हर होणारच आहे, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स. तर ह्याच्यामध्ये प्रधानमंत्री म्हणून एक सिरीज आली होती, युट्यूबला अवेलेबल आहे. संविधान सुद्धा युट्यूबला अवेलेबल आहे, प्रधानमंत्री सुद्धा युट्यूबला अवेलेबल आहे. हे मराठी आणि प्रधानमंत्री मराठीत सुद्धा अवेलेबल आहे. विक्रम गोखले सरांनी त्याचं सूत्रसंचालन केलं होतं मराठीमध्ये. एबीपी माझाची आहे सिरीज, आणि मराठीमध्ये पंतप्रधान अशाच नावानं आहे वाटतं. तर ती सिरीज तुम्ही बघू शकता, आउट ऑफ क्युरिओसिटी म्हणून. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी नॉलेज होऊन जातील, की स्वातंत्र्यानंतर कसं झालं, जेपी आंदोलन काय होतं, आणीबाणी कशी लागली, त्यानंतरच्या काळात कोलिशन गव्हर्नमेंट कशा झाल्या, सेपरेट गव्हर्नमेंट, मग आतापर्यंतच्या काळामध्ये पॉलिटिकल चेंजेस कशा होत गेल्या, त्याच काळात मग आपल्या इकॉनॉमिक क्रिसिस कसा होता 1991चा, एलपीजी काय आलं. मग ह्या गोष्टी तुम्हाला एक बेसिक नॉलेज होऊन जाईल. आणि बाकी मग काय जो डाटा पाठ करायचा आहे तो आपण करू शकतो. त्यामुळे हे 2 सीरीज खूप महत्वाचे आहेत. कुठली? प्रधानमंत्री आणि संविधान. हे कशासाठी? आउट ऑफ क्युरिओसिटी तुम्ही बघू शकता. आणि एक मला वाटतं वेब सीरीज आली होती, फ्रीडम ॲट मिडनाईट. तर इंडियाचं जे स्वातंत्र्य मिळालं 1942 पासून पार्टिशन पर्यंत, हं. आणि मला वाटतंय पार्टिशन नंतर महात्मा गांधीजींच्या हत्येपर्यंतच्या काळावर एक चांगली डॉक्युमेंटरी त्यांनी बनवलेली आहे. तर आउट ऑफ क्युरिओसिटी, बोर झाल्यावर बाकीचे पिक्चर बघण्यापेक्षा ही सीरीज तुम्ही बघू शकता. त्याचा अभ्यासाला उपयोगच होईल. राईट. पॉलिटीचा सगळ्यात बेस्ट काय आहे माहिती आहे का? पॉलिटी GS2चा सोर्स कमी आहे, आणि हा सुद्धा 250 मार्काला आहे. त्यामुळं लिमिटेड सोर्स, एवढी रिव्हिजन करायची, की ह्याच्यामध्ये चांगले 120-130 मार्क्स घेता आले पाहिजेत. त्यानंतर बघा, GS3. GS3 काय आहे? द अर्थव्यवस्था, द इंजिन, ग्रोथ इंजिन. भारतीय अर्थव्यवस्थेला विकासाचे इंजिन असं कोण म्हणले? असे प्रश्न पहिला यायचे. आता काय, ग्रोथ इंजिन म्हणजे काय डिस्क्राईब करा, आणि भारताचे कोणते कोणते सेक्टर ग्रोथसाठी अप्लाय करतात. तर अशा पद्धतीचे प्रश्न येतात. त्यासोबत GS3 मध्ये ऍग्रिकल्चर सुद्धा आहे. परत GS3 मध्ये मला वाटतंय सायन्स टेक सुद्धा आहे. तर ह्यामध्ये काय आहे, कृषीसाठी काय आहे, 11वी-12वीचे ऍग्री सायन्सचे पुस्तक वापरू शकता, राहुल विद्यापीठाची काही बेसिक पुस्तकं वापरू शकता, किंवा जुनं सुमन सोळंके सरांचं भारतीय काय म्हणतो, कृषी व्यवस्था आणि कृषी अर्थव्यवस्था ह्याच्यावर एक पुस्तक आहे. मला वाटतं 2024 पर्यंतच्या ऑब्जेक्टिव्ह साठी आम्ही ते वापरत होतो. तर ते पुस्तक मी रिकमेंड केले, कारण ऍग्री रिलेटेड गोष्टी आहेत, किंवा ह्याच्या पलीकडे ऍग्रीच्या बऱ्याच नोट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर वाचायचं काय, आपल्याला लिमिटेड सोर्स ठेवायचा आहे. कारण ऍग्रीचा म्हणजे तेवढ्याच मार्काचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामुळं एक 11वी-12वी ऍग्री पुस्तक वाचा, आणि सुमन सोळंके सरांचं पुस्तक वाचू शकता. बाकी व्हॅल्युएशन थोडंफार वाचा, पण जास्त करण्याची गरज नाही, ह्याच्या मागे जास्त पळण्याची गरज नाही. आपल्याला खरा काय, एलिफंट इन द रूम कोण आहे? इंडियन इकॉनॉमी. किरण देसले भाग 1, आणि रमेश सिंग, ठीक आहे, आणि म्हणलोय रमेश सिंग यांच्या पुस्तकातील काही निवडक प्रकरणच वाचा. हे जर तुम्ही निग्लेक्ट केला तरी चालेल, पण किरण देसले कंपल्सरी वाचा. काही जण रंजन कोळंबे सरांचं सुद्धा रेफरन्स देतात, त्यांचंही पुस्तक चांगलं आहे, पण
तेही तुम्ही वाचू शकता. भारतीय अर्थव्यवस्था, रंजन कोळंबे सर किंवा किरण देसले, भारतीय अर्थव्यवस्था. किरण देसले पर्सनली मी रिकमेंड केलं किंवा वाचण्याचं, मी दोन्ही पुस्तकं वाचलेली आहेत. पण सांगण्याचं कारण काय, ते उदाहरणातून चांगल्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप चांगल्या पद्धतीने होते. मग जी-डी-पी, जी-एन-पी, जी-पी-पी, जे-आय-आय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं चांगल्या पद्धतीने कव्हर होऊ शकतात. त्यामुळे किरण देसले भागन मस्ट, मस्ट, मस्ट हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाचाच. लईच इंग्लिशमधूनच करणार असाल तर रमेश सिंग सरांचं पुस्तक तुम्ही वाचू शकता किंवा वाचा. पण हे दोन्हीपैकी जर पुस्तक वाचलं तर भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने होते. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मग आपल्याला सगळा भाग आहे इको, सर्वे आणि बजेट, ह्याच्यावर प्रश्न असतात. हे बेसिक मॅक्रो इकॉनॉमिक्स समजून घेण्यासाठी हे पुस्तकं, त्यानंतर इकॉनॉमिक सर्वे आणि इंडियन बजेट आणि इंटरनॅशनल ट्रेड ह्याच्यातले जे प्रकाशने येतात त्याच्यावर बाकी आपल्याला GS3चा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा विज्ञान, पर्यावरण आणि सिक्युरिटी. हा सिक्युरिटी खूप महत्वाचा आहे. सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट. इंटरनल सिक्युरिटी असा आहे, एक्सटर्नल नाही. मग चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी हे अशोक कुमार सरांचं एक पुस्तक आहे. छोटं बुकलेट आहे. हे चांगल्या पद्धतीने तुम्ही वाचू शकता. आणि नॅचरल डिझास्टरवर 11वीचे एनसीईआरटी आहे जुनी. त्यामध्ये नॅचरल हजार्डस अँड डिझास्टर मॅनेजमेंट अशा नावाची एक 11वीची एनसीईआरटी आहे. ती सुद्धा तुम्ही वाचू शकता. चांगल्या पद्धतीने छोटे छोटे बुक आहेत. त्या पद्धतीने वाचू शकता. ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा काय वाचू, हे 11वी एनसीईआरटीमध्ये एवढं चांगलं दिलेलं आहे ना. वेगळं पुन्हा मग आपल्याला भूकंप, किल्लारी किंवा महाराष्ट्राचे रिलेटेड काही संदर्भ आले. आता नुकतं जे माळींची दुर्घटना झाली, किंवा गेल्या 2 वर्षात इर्शाळगडची जी भूस्खलनाची, ह्या मुद्दे आणि त्याचे काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे. आणि बाकी डिझास्टर मॅनेजमेंट, त्याच्यावर ॲप्लिकेशन काय काय केले पाहिजेत, कसे केले पाहिजेत, ह्या गोष्टी केल्या की हा अभ्यास होऊन जातो. आणि अशोक मेहता सरांना चॅलेंजेस इंटरनल सिक्युरिटी, त्यासोबत आपल्याला नक्सलिझम किंवा बाकी गोष्टींसोबत जे पेपरमध्ये येतं ते कंटिन्युअसली करंटचा आपल्याला सपोर्ट ह्याला ठेवायचा आहे. त्यानंतर सायन्स टेक, आता मराठीमध्ये भस्के सरांचं पुस्तक अवेलेबल आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी. नुसता सायन्ससाठी नाही, सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं पुस्तक. भस्के सरांनी 2 पुस्तक आहेत, एक जनरल सायन्स आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर हे वाचा. आणि काही क्लासेसचे मॅगझिन्स त्या त्या काळात येतील, व्हॅल्यू एडिशनचे रिसेंटच्या काळामध्ये काही चेंज झाले असतील, काही नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट झाली असतील, तर त्या गोष्टींसाठी आपण वापरू शकतो. आणि आहे महत्वाचा पर्यावरण, ज्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. म्हणजे पहिला एमपीएससी पर्यावरणाकडे एवढे प्रश्न विचारत नव्हते, पण युपीएससीचा ट्रेंड बघता पर्यावरणावर प्रश्न बऱ्यापैकी विचारते. तर इंग्लिशमध्ये करणार असाल तर शंकर IASचं जे बुक आहे क्लासचं नाही, ऍक्च्युली बुकच आहे ते, तर ते चांगलं आहे. आणि मराठीतून करायचं असेल तर तुषार घोरपडे सरांचं पर्यावरणचं पुस्तक चांगल्या पद्धतीत आहे. एवढं केलं तरी सफिशियंट आहे. आणि ह्याची रिव्हिजन्स खूप महत्वाची आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, मिनिमम बुक्स मॅक्सिमम रिव्हिजन. त्यानंतर बघा नेक्स्ट GS4, हा सगळ्यांसाठी नवीन आहे, अनभिज्ञ आहे. म्हणजे युपीएससी करणाऱ्यांनी फक्त अगोदर वाचला असेल, पण नंतरच्या काळामध्ये इथिक्स चे पुस्तक लिहिणारे लोक आता अटक होत आहेत. त्यामुळं जाऊ दे, विषयांतर होईल, त्यावर बोलत नाही मी. संकल्पना थिअरी समजून घेण्यासाठी लेक्सिकॉन खूप जुनं पुस्तक आहे आणि खूप वर्षापासून ट्रस्टेड आहे, पण ह्याच्यामध्ये थिअरी खूप आहे. त्यामुळे ते वाचा, पण वाचलेलं चांगलं आहे. किंवा सुब्बाराव सरांचं पुस्तक सुद्धा चांगल्या पद्धतीनं आहे. त्यामुळे थिअरी आणि संकल्पना समजून घेण्यासाठी ह्या पुस्तकं तुम्ही आवश्यक आहे. सिद्धांत आणि व्यावहारिक उदाहरणांचा समतोल खूप आवश्यक आहे. थिअरीमध्ये काय तुम्हाला केस स्टडीज बऱ्यापैकी येणार आहेत. केस स्टडीज म्हणजेच काय असतात, एक्झाम्पल असतात. त्या तुम्ही चांगल्या पद्धतीने आन्सर रायटिंग करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला सेकंड एअरची रिपोर्ट, इथिक्स इन गव्हर्नन्स, हा जो रिपोर्ट आहे इथिक्स इन गव्हर्नन्स सेकंड एअरसीचा रिपोर्ट आहे, तो वाचणं गरजेचं आहे. आणि कोणत्याही नामांकित अकॅडमीचे स्टडी मटेरियल तुम्ही वाचू शकता. कशासाठी, केस स्टडीसाठी, ऍप्लिकेशनसाठी. पण सेकंड इयरची रिपोर्ट मस्ट आहे, तो वाचायचाच आहे. कारण त्याच्यावरून आपली थिंकिंग डेव्हलपमेंट होते. आणि ऍक्च्युली इथिक्स काय अपेक्षित आहे शासनाला, पब्लिकला, हे आपल्याला ह्यातून लक्षात येऊ शकतं. त्यामुळं सेकंड इयरची रिपोर्ट मस्टली वाचा. लेक्सिकॉन सुब्बारावचा. आणि क्लासचे नोट्स बऱ्यापैकी अवेलेबल होतं. आपल्या टेक्स्टबुकचे सुद्धा चांगले बुक अवेलेबल मार्केटमध्ये आहे, त्याचाही सुद्धा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर दुर्लक्ष न करण्याचा भाग, मी कालही सुद्धा सांगितलं की हे 2 विषय, लँग्वेज पेपर 1 आणि लँग्वेज पेपर 2, म्हणजे एक मराठी आणि दुसरा इंग्लिश. ह्याच्यामध्ये मराठी व्याकरणाचा अभ्यास करण्यासाठी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक सफिशियंट आहे. मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वाचू शकता. इंग्लिशसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे वाचू शकता, किंवा महेश पाटील सरांचं सुद्धा पुस्तक आलेलं आहे, नोट्स आहेत त्या वापरू शकता. जास्तच करायचं असेल, पालन सूर्य आणि रेनन मार्टिन
करू शकता, पण गरज नाही. एवढ्यावर सफिशियंट होतं आपल्याला. हे फक्त क्वालिफाईंग करायचे. फक्त ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका म्हणून ही स्लाइड ऍड केलेली आहे. त्यानंतर द डायनॅमिक एज म्हणजे व्हॅल्यू एडिशन काय आहे? तर व्हॅल्यू एडिशन काय आहे? बघा, स्टँडर्ड बुक्स मी जे तुम्हाला आता सांगितले, मिनिमम बुक सांगितले, त्याचं मॅक्झिमम रिव्हिजन करायचं आहे. हे स्टँडर्ड बुक आहेत, सगळेच वाचणार आहेत. पण त्याची रिव्हिजन तुम्ही किती प्रमाणात करता आणि त्याच्यासोबत जो डायनॅमिकचा पार्ट आहे, म्हणजे जो करंट अफेअरचा पार्ट आहे, तो तुम्ही कशा पद्धतीने आणता. आता ह्याच्यामध्ये शासकीय प्रकाशने आहेत, लोकराज्य आहे, योजना आहे, इथं आलेली बघा, लोकराज्य योजना, कुरुक्षेत्र. ठीक आहे, कुरुक्षेत्र ठेवा बाजूला. लोकराज्य आणि योजना, योजना केंद्र सरकारची आहे आणि लोकराज्य महाराष्ट्र शासनाचे आहे. तर हे कंपल्सरी ह्या गोष्टी व्हॅल्युएशन साठी वाचा. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट साठी एक अख्खं योजना आणि आलं योजनामध्ये थीमवर डिझास्टर मॅनेजमेंट पूर्ण काय म्हणतो मॅगझिन आहे. तर ते डिझास्टर मॅनेजमेंटच्या सिलेबस साठी आहे. काय गव्हर्नमेंट रिफॉर्म सांगितले त्याच्यामधला तो आपल्या इथिक्स साठी उपयोगाला येऊ शकतो. किंवा इकॉनॉमिक सर्व्हे आणि बजेट नंतर येणाऱ्या महत्वाचा डाटा ह्यामधून येतो. तो आपल्याला कॉपी करून योग्य पद्धतीने वापरता आला पाहिजे. त्यामुळं हे जुने सुद्धा आहेत. म्हणजे लोकराज्य योजना फक्त आतापासून पुढचेच वाचा असे नाही. डिझास्टर मॅनेजमेंटवर आलेले किंवा पोलीस रिफॉर्म्सवर आलेले अगोदरचे, तर ते सुद्धा मिळवा आणि ते निवडक चॅप्टर्स वाचा. त्यात काही शासकीय प्रकाशने सोबतच काही अहवाल आहेत. ते सुद्धा आपल्याला अहवाल अख्खं वाचायचं नाही. अहवालचे लिस्ट येतात किंवा टेक्स्टबुक असेल किंवा बरेच क्लासेसवाले आपण त्याचे पॉइंटर काढून देतो, की नीती आयोगाचा समजा पीस इंडेक्स आलाय किंवा एचडीआय आलाय, तर त्याच्यावरचे शॉर्ट शॉर्ट्स आहेत. ते शॉर्ट नोट्स काढायचे. एचडीआय मध्ये भारताचा रँक एवढा, भारताचे स्कोर एवढा झालाय, जेआय मध्ये एवढा रँक आहे, भारताच्या खाली ही राज्य आहेत, शेजारील राज्य किंवा राष्ट्र, टॉप 5 कोण आहेत, शेवटला कोण आहे, एवढा पॉइंटर तयार करायचं, संपलं. हे काय आहेत? हे अहवाल आहेत. या अहवालाचा आपला डाटा तयार करायचा आहे. सोबत महाराष्ट्रात आर्थिक पाहणी अहवाल. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल हा सगळ्यात बेस्ट आहे इकॉनॉमीसाठी. आवश्यकच आहे. हे वाचायचंच आहे. आर्थिक पाहणी अहवाल ठीक आहे. मराठीत असतो, एकदम चांगला असतो. वाटतो तो 100-200 पानं, पण त्यातली काही पानं ही रिपीटेड असतात. ती सोडून खालची पानं ह्या वर्षीचा लाईव्ह डेटा काय आहे त्याच्यासाठी वाचायचा असतो. खूप छान असतं आणि हे वाचण्याची सवय असलीच पाहिजे. त्यानंतर लोकसत्ता मी मगाशी सांगितलं, वर्तमानपत्र कोणतंही वाचा. मराठी वाचत असेल तर 2 पैकी 1 वाचा, लोकसत्ता आणि मटा. ह्या दोन्हीपैकी एक. आणि जर इंग्लिश वाचायचं असेल तर हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस ह्या दोन्हीपैकी एक वाचा. पण माझं असं सजेशन आहे, लोकसत्ता वाचा प्रॉपर. म्हणजे त्यातल्या महत्वाच्या बातम्या बघा, की सायन्स टेक रिलेटेड काय बातमी आहे का, लगेच त्याचं शॉर्ट्स काढून ठेवायचे. इंटरनल सिक्युरिटी, नक्सलिझम ह्या संदर्भात काय बातमी आहे का, ते करायचे. सायन्स टेक आणि परत कोणता इथिक्स रिलेटेड किंवा असं काही गोष्टी, भ्रष्टाचार आणि ह्याच्यातला कुठला डाटा आलाय का, तो इथिक्स साठी आपण वापरू शकतो. त्यामुळे तो डाटा काढून तेवढा पॉइंट आउट करून ठेवायचा. याच्या व्यतिरिक्त जे आतलं पान आहे संपादकीय आणि त्याच्या पलीकडे एक्सप्लेन्ड म्हणून जे इंडियन एक्सप्रेसला येतं, त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी असतात. तो प्रॉपर वाचायचा, डेली वाचायचा. आणि त्याहूनही जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मठाचं फक्त संपादकीय वाचायचं. त्यावेळी तो पूर्ण पेपर वाचायचा नाही. त्यामुळे संपादकीयवर जास्त फेमस करा. ह्यामुळे तुमची भाषा सुधरेल, लिखाणाची शैली सुधरेल आणि नवीन डाटा एक थिंकिंग प्रोसेस तुमची चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल. त्यामुळे पेपर वाचणं खूप महत्वाचं आहे. रोज अर्धा पाऊण तास पेपरला द्या. आता कोर वर्सेस डायनॅमिक मी मगाशी सांगितलं, आपल्याला काय स्टॅटिक 80% करायचंच आहे. कोणतं आहे ते? स्टेट बोर्ड आहे, स्टँडर्ड बुक्स आहे, ऐतिहासिक संदर्भ आहेत किंवा जे आता स्टँडर्ड बुक्स आहेत हे सगळे करायचे आहेत. ह्याच्या बरोबर डायनॅमिक काय आहेत? डेली न्यूजपेपर मधले डाटा लिहिणे. आणि न्यूजपेपर काय अख्खा छापायचा नाही नोट्समध्ये. त्याच्यातले फक्त पॉइंट महत्वाचं नोट्स जे आपल्याला स्टॅटिक बुकमध्ये कव्हर होणार नाही आहे. असा कोणता पॉइंट आहे, नवीन टेक्नॉलॉजी बद्दल काहीतरी लिहून आलंय किंवा नवीन शासनानं कोणती तरी एक योजना चालू केल्या, नक्सलिझमच्या विरोधात एक काहीतरी ऑपरेशन चालू केलंय. तर हे त्यांचं नाव आणि शॉर्टमध्ये 2 ओळीत माहिती, 2च ओळीत, जास्त नाही. तर तो सगळा आपण इथं डाटा तयार करायचा आहे आणि ह्याच्यामुळे आपल्याला आउटपुट चांगलं मिळणार आहे. ती आकडेवारीचा आपण आन्सर मध्ये उपयोग करणार आहे. हो, इथं लिहिलंय. स्थिर संकल्पना आणि चालू घडामोडींची सांगड म्हणजे सर्वाधिक गुण. कारण आपल्याला प्रिलिम्सला 15 मार्काला डायरेक्ट करंट अफेअर्सवर प्रश्न आहेत. तसं इकडे करंट अफेअर्सवर प्रश्न आहेत का? नाही. तर इथं आपल्याला करंट अफेअर्स मध्ये जे आपल्याला नॉलेज मिळाले किंवा जो डाटा आहे तो अप्लाय आन्सर मध्ये करायचा. सगळं काय इनरिच युअर आन्सर ह्याच्यासाठी चाललेलं आहे. बघा आता व्हॅल्यू एडिशन सगळ्यात बेसला काय आहे? स्टेट बोर्ड. म्हणजे जर आमचं समजा हे 4 स्तंभ आहेत. मी 4 स्तंभावर कालही बोललो होतो. आजही बोलतोय. जीएस 1, 2, 3, 4 ह्या 4 स्तंभ कशावर आहेत? हे स्टेट बोर्ड 8वी, 12वी आणि पी ह्याच्यावरच डिपेंड आहेत. आणि आपल्याला हा आन्सरचा बेस हाच असला पाहिजे आणि त्याच्यावर टॉपअप जे करणार आहे, जे सजवायचं आहे, ते कशाने सजवायचं आहे? व्हॅल्यू एडिशन म्हणजे
रिपोर्ट्स, मॅगझीन, न्यूज यांना आपल्याला सजवायचं आहे. आराखडा तयार आहे. आता वेळ अंमलबजावणीची. येस, करायचं आहे. थोडं मोटिव्हेशन. ह्या सगळ्यांच्यामध्ये आपल्याला टेक्स्टबुक मार्फत आपण 16 बुक्स जवळपास आपण अवेलेबल करून दिलेले आहे. इंटरनल सिक्युरिटीसाठीचं बुक आहे. आय-आरसाठीचं तुम्हाला स्वातंत्र्यापासूनच्या आतापर्यंतच्या आय-आरचे रिलेशन्स आणि डायनॅमिक आहे. पण एक स्टॅटिक जे आहे भारत जसा सोव्हिएतच्या जवळ कसा गेला, अलिप्ततावाद काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला यामध्ये संदर्भ सापडू शकतो. तर मी जी संदर्भ पुस्तकं सांगितलीत त्याच स्टँडर्ड लेव्हलला त्या अनेक संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करून टेक्स्टबुकनं ही पुस्तकं तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहेत. तर तुम्ही ही सुद्धा पुस्तकं वापरू शकता. ठीक आहे? तर थँक यू. हॅव अ नाईस डे.